पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी म्हणजेच गुढीपाडव्याला नागपूर दौऱ्यावर असणार आहेत। या दौऱ्यात ते रेशीम बागेतील संघ मुख्यालयाला भेट देणार आहेत। विशेष म्हणजे पंतप्रधान मोदी 2014 नंतर एकदाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात गेले नाहीत। मात्र गुढीपाडव्याचं निमित्त साधून पंतप्रधान तब्बल 11 वर्षांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट देणार आहेत। यासोबतच पंतप्रधान दीक्षाभूमीलाही भेट देणार आहेत। राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे। अधिवेशनाच्या या काळात अनेक मुद्दे चर्चेत आले। धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला। दिशा सालियन प्रकरणावर देखील चर्चा करण्यात आली। या सर्व प्रकरणावरून हे अधिवेशन चांगलेच गाजले। माजी खासदार संभाजी राजे यांनी रायगड किल्ल्यावरून वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी केली आहे। त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे। वाघ्या कुत्रा नामक पात्राचा शिवकालीन इतिहासात कोणत्याही प्रकारचा उल्लेख अथवा संदर्भ मिळत नाही, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत असलेली वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्यात यावी अशी मागणी संभाजीराजे यांनी केली आहे। तर धनगर समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी संभाजीराजेंच्या या निर्णयाला विरोध दर्शवत त्याबाबतचे पुरावे उपलब्ध असल्याचं म्हटलं आहे। विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे। अनेक दिग्गज नेते महाविकास आघाडीमधून महायुतीमध्ये जात असल्याचं पाहायला मिळतंय। नुकताच शिवसेना ठाकरे गटाला सांगली जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे, कारण जिल्हा प्रमुखांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय। स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे। शिंदे गटाच्या समर्थकांनी कुणाल कामरावर कारवाईची मागणी करत गुन्हा दाखल केला आहे। मुंबई पोलिसांनी कुणाल कामराला चौकशीसाठी समन्स बजावले होते, पण तो चौकशीसाठी आला नाही। कुणाल कामराने पोलिसांच्या समन्सला उत्तर देत पोलिसांसमोर हजर होण्यासाठी एका आठवड्याचा वेळ मागितला आहे। छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भूपेश बघेल यांच्या निवासस्थानी सीबीआयनं छापा टाकला आहे। महादेव बेटिंग ॲप प्रकरणी 6000 कोटी रुपयांच्या चौकशीसाठी सीबीआयचे पथक रायपूर आणि भिलाई येथे दाखल झाल्याचे सांगण्यात येत आहे। सीबीआय पथकांनी बघेल यांच्या रायपूर आणि भिलाई येथील निवासस्थानावर तसेच एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या आणि माजी मुख्यमंत्र्याच्या जवळच्या सहकार्याच्या निवासस्थानावर छापे टाकले आहेत। न्यायमूर्तींच्या अधिकृत निवासस्थानी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सापडल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांची मंगळवारपासून चौकशी सुरू आहे। दरम्यान आज सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेली उच्चस्तरीय समिती वर्मा यांच्या निवासस्थानी पोहोचली आहे। चौकशी समितीमध्ये पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती शील नागू, हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती GS संधावालिया आणि कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती अनु शिवरामन यांचा समावेश आहे। महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर पाडण्याची मागणी केली जात असताना आता याच्या संरक्षणासाठी मुघलांचे वंशज पुढे आले आहेत। औरंगजेबाच्या कबरीचं संरक्षण करण्याच्या मागणीसाठी मुघल वंशज प्रिन्स याकूब हबीबुद्दीन तुसी यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहिलं आहे। प्रिन्स याकूब हबीबुद्दीन मुघल कुटुंबाचे उत्तराधिकारी आहेत। त्यांनी या पत्रात कबरीच्या संरक्षणाची मागणी केली आहे। प्रिन्स याकूब हबीबुद्दीन तुसी यांनी हे पत्र भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, महाराष्ट्राचे राज्यपाल आणि स्थानिक पोलीस यंत्रणासह महत्त्वाच्या लोकांना पाठवले आहे। हवामान विभागानं राज्यात पुढील 5 दिवस तापमान वाढ आणि पावसाचा इशारा दिला आहे। पुढील 5 दिवस कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहील असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे। तसेच पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे। पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात काही भागात विजांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। अमेरिकेतील लॉस एंजेलिस नंतर दक्षिण कोरियाच्या जंगलात सर्वात मोठी आग लागल्याची घटना घडली आहे। या आगीत 16 लोकांचा मृत्यू झाला असून अनेक जण या आगीत गंभीर जखमी झाले आहेत। कोरडे हवामान आणि सतत वाहणारे जोरदार वारे यामुळे आग वाढतच चालली आहे। या आगीत 1300 वर्षे जुने बौद्ध मंदिरही जळून खाक झाले आहे। या आगीने आतापर्यंत 43,000 एकरपेक्षा जास्त जमीन वेढली आहे।
दक्षिण कोरियाच्या गृह व सुरक्षा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार या आगीमुळे 5000 पेक्षा जास्त लोकांना आपली घरे सोडावी लागली आहेत। तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या। उद्या पुन्हा भेटू अशाच महत्त्वाच्या घडामोडींसोबत। पाहत राहा रुतम मराठी।